Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नाही, एक वकिलांचा मेळावा नाही, एक वकिलांची बैठक आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये मला वकील लोकांनी विनंती केली होती, ज्यावेळेस माझं इकडचं बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान संपलं आणि मी उरळी कांचन वाघ वस्तीवर सभा घेतल्या, त्यावेळेस तिथं शेवटच्या सभेला वकील मंडळी आलेली होती. तर मी म्हटलं ठीक आहे, माझी केंदूरला सभा आहे आता, त्याच्या आधी मी तुमच्याकडे येतो, तुमच्याशी चर्चा विनिमय करतो, मग पुढे निघून जातो, म्हणून मी इकडे आलेलो. आणि मी बहुतेकदा माझ्या भागात तरी वकील, डॉक्टर्स, मेडिकोगिल्स, बार असोसिएशन अशा ह्या लोकांच्या मीटिंग घेत असतो. आम्ही आमच्या परीनं सांगायचं काम करतो का आमच्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचं, कारण त्यांच्याकडं येणाऱ्या लोकांचा खूप भरणा असतो. म्हणजे काही डॉक्टरांच्याकडे पेशंट लोक असतात, वकिलांच्याकडे त्यांचे त्या वकील लोकांच्याकडे आपले प्रत्येक आपण क्लायंट म्हणून ज्यावेळेस वकिलांकडे जातो त्यावेळेस वकील लोक चे संबंध चांगले राहतात, त्याचाही परिणाम होतो. प्रयत्न करणं आपलं काम आहे, म्हणून त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चालू आहे. दादा, एका मराठी वृत्तपत्राला शरद पवारांनी मुलाखत दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की भाजपसोबत जाण्याचा निर्णय कुठलाही घेतला नव्हता. चर्चा मात्र झाल्या होत्या, पण निर्णय असा कुठलाही झाला नव्हता. आम्हाला आता ते किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत. जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या, अशा कुणाच्या खाली लोकांच्या बरोबर मीटिंग नाही झाल्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना, मी साक्षीदार आहे, प्रफुल्ल पटेल साहेब साक्षीदार आहे, देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे, कारण त्या 5ची मीटिंगला देवेंद्रजी म्हणायचं. मला तेच कशा करता तुम्ही विचारता? तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मीटिंग झालेल्या, तिथं जायचं ठरलेलं होतं. लास्टला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं. भाजप बरोबर नाही, आता म्हणले शिवसेनेबरोबर जायचं. म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्रपणे गेले 35 वर्ष तर ते दोघं एकत्र काम करतायतच. त्यांची युती जगजाहीर आहे आणि देश पातळीवर पण त्यावेळेसच्या लोकांना माहिती होतं. म्हणजे वाजपेयी साहेब, तुमचे हर्ष अडवाणी साहेब, स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब, अशा सगळ्यांना माहिती होतं. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेजी, असं सगळं माहिती होतं. परत ते सांगत बसायचं. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार. आणि पुन्हा म्हणायचं, आता मागे तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच मीडियाचे सगळे सहकारी, काही दिवसापूर्वी मला त्याच्यातला एक जण काल भेटला. मोदी बागेमध्ये कुठल्या पक्षाच्या बरोबर जायचं याची चर्चा चाललेली होती. त्या दिवशी तुम्ही बातम्या पण लावलेल्या होत्या, आठवत आहे का? या निवडणुकीत लागली तेव्हा, आणि तिथेही चर्चा चालली होती, काहींचं मत काय, काहींचं मत काय. अर्थात तो त्यांचा अखत्यारीत प्रश्न आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, त्यांचा झेंडा वेगळा आहे, त्याच्यावर त्यांनी काय करावं हा त्यांचा. आणि आपल्याला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे की 78 पासून त्यांनी जे निर्णय घेत आले, 78ला, पुन्हा 80ला, पुन्हा 86ला, पुन्हा 90, असे वेगवेगळे निर्णय ते सातत्याने घेत आलेले आहेत. त्यांच्या तरुण वयात पण घेत आले आणि नंतरच्या काळात पण घेत आलेले आहेत. हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 4 जून नंतर
4 जून नंतर ज्यावेळेस निकाल येतील त्यानंतर सर्व छोटे पक्ष इंडिया आघाडीतले काँग्रेसमध्ये विलीन होतील असं पवारसाहेब म्हणतात. तुम्ही कसं पाहता या विधानाकडे? तुमचा एक प्रादेशिक का साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून मी फार जवळनं काम करणारा कार्यकर्ता आहे. फार जवळनं सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात मध्ये पाहिलेल्या आहेत. साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटलं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील. मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून, ते मुख्यमंत्री होते, मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलं, जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा तुम्ही म्हणताय, असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही. राष्ट्रवादी शरद पवारांनी ह्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी नकार सुद्धा कुठेही दिला नाही. ज्यावेळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भातला प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हटले की हा सामूहिक निर्णय असेल जो काही निर्णय घेतला जाईल, म्हणजे कुठेही नकार त्यांचा नव्हता. त्यामुळे पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय. आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात. फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात. तुम्ही आता जसं म्हटलं की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा काँग्रेसमध्ये सहभागी होणार, पण तुमच्या सोबत असणारे पक्ष शिवसेना किंवा भाजप म्हणतात फक्त औपचारिकताच बाकी आहे उद्धव ठाकरेच्या पक्षांची काँग्रेसमध्ये. त्यांनी काय म्हणावतो त्यांच्या मताला मी का हे करायचं, विरोध करायचा? प्रत्येकाला तुझं मत वेगळं आहे, ह्यांचं मत वेगळं आहे, ह्यांचं मत वेगळं आहे. मला जे वाटतं ते मी बोललेलो आहे. हा असं बोलला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही. बोलणारे बोलतात, तुम्ही त्याचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचा अर्थ बाहेर काढावा. दादा काल एक महत्वाची डेव्हलप साहेबांनी 1 दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा दौरा सुरू केलेला आहे, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? कारण तुम्ही भाषणात पण तुमची भूमिका स्पष्ट केली की कोण त्यांना पुढे घेऊन जाते, आता काय वाटतं? ठीक आहे, पवार साहेब त्यांचा स्वभाव, ते म्हणतील तेच ते ऐकतात, ते कुणाचं ऐकत नाही. मागे देखील आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही एखादी सभा घ्या, जे लीडर लोक करतात, बाळासाहेब ठाकरे एक प्रेस घेतात आणि संध्याकाळची सभा, अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा सांगितलं, पण ते कुणाचं ऐकत नाही. त्यांना पाहिजे ते करत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे, तो बदलणं शक्य नाही. याच मुलाखतीचा एक प्रश्न आहे की शरद पवार साहेब म्हटले की ज्यांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडलाय त्यांना पक्षात पुन्हा नो एंट्री आहे. दिवाळी तुम्ही दरवर्षी एकत्रित साजरी करता, पण त्यांना यावेळेस तुम्ही ना इतके काहीतरी त्याच्यातनं अर्थ काढता. अहो, निलेश लंकेने पक्ष सोडलेला होता, निलेश लंकेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन. हे कशाचं आलंय? तुम्ही काय घेऊन बसलाय? हे फक्त सांगायचं असतं, याच्यात काही तथ्य नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं, कुणी कुणाचं कायमचं विरोधक नसतं. हे उगीच मोठी लोक काही बोलली की हे असं बोललेले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बोलणारे बोलणारच. त्यांना तिथं एक समरावस्था निर्माण करायचीच आहे. लोकांच्या मध्ये एक संशय कल्लोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चौकशी सुरू आहे, आपण नाकारला होता विंडीची बँक. मी काय नाकारलं होतं? म्हणाला की ती बँक पूर्वीचे फोटो असू शकतात. नाही, मी नाकारलं नव्हतं. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहेत, तर तिथंही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे, कारण तालुक्याच्या ठिकाणची ती बँक आहे. त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी, पाहणी करावी. त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात. मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहायला मिळेलच.
काही माझ्या नावाने खपू नका, अजिबात नाही. मी सांगितलेलं होतं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या 24 तासातले 48 तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावेत आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय, कुणी केलंय, काय केलंय ती माणसं दिसतात. जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार हेही कळेल, नसेल केलं तर त्याच्यातला अर्थ नाही. दुसऱ्या या मुलाखतीमध्ये पवार साहेब असंही म्हणतं की पुलोच, तुम्ही जे सातत्याने म्हणता की पुलो ज्यावेळी शरद पवारांनी तो केलं होतं त्या पद्धतीची आत्ताची परिस्थिती तशी, मात्र शरद पवार हे नाकारतायत कारण त्यावेळी भाजप नव्हता, जनसंघ होता आणि सगळ्या पक्षांनी आपले झेंडे बाजूला ठेवून एक सरकार स्थापन केलं होतं. जनता पक्ष होता त्यावेळेस, जनता पक्षाचे 100च्या पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले होते, जसं आता भाजपचे आलेले. साधारण बघा थोडेफार साम्य काय, त्यावेळेस 41 आमदार घेऊन पवारसाहेब बाहेर पडले, जनता पक्षाने सपोर्ट केला, पुलोद अस्तित्वात आलं. आता 40-50 आमदार घेऊन एकनाथराव शिंदेंनी भूमिका घेतली आणि त्याला भाजपाने सपोर्ट केला, एकनाथराव मुख्यमंत्री झाले. हे साधारण सेमच आहे ना. 105 त्यावेळेस पण असेच काहीतरी 105 का काहीतरी होते, 100च्या पुढे होते एवढं माहिती आहे. आताही 100च्या पुढे भाजपचे आमदार आहेत, हेही सत्य आहे. तर काल एक महत्वाची डेव्हलपमेंट घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात भाषण करताना म्हटलेलं आहे की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळाले मोदी आपलं अंबानी आणि अडाणींकडून, त्यामुळे राहुल गांधी आता काही दिवसांपासून त्यांच्यावर बोलत नाही. उद्धव ठाकरे म्हटले की तर त्यांची चौकशी करा. काँग्रेसनी मागणी केली ईडी किंवा सीबीआय चौकशी करा. उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द का करत नाही. मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. तुम्ही आता फार पंतप्रधानांनी असं असं सांगितलं, फारच आम्हाला वरपर्यंत उठवतं. महाराष्ट्राच्या पुरतं बोला, मी महाराष्ट्रापुरतं उत्तर द्यायला बांधील आहे. त्याच्या संदर्भात मला यत्किंचितही माहिती नाही, कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा 10 वाजेपर्यंत त्या ओतूरला माझी शेवटची सभा झाली, प्रचंड मोठी सभा झाली. अशा पद्धतीने मी माझ्या कामात होतो. मी त्यावेळेस चॅनलचं काय चाललंय, काय बातम्या आहेत ते पण पाहत नाही, कारण मला वेळच नसतो. दादा, अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत असंही म्हणतात आणि ते महाराष्ट्राची जनता ही स्वीकारणार नाही असं शरद पवारांनी. अमित शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहे ते दादांत खोटं आहे. आम्ही आमचं पक्षाचं जी काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो. आम्ही काही कुणाच्या सांगून वांगून राजकारण करणारी माणसं नाही. दादा, जी काही मतदानाची टक्केवारी आहे ती कमी झाल्यामुळे आज विरोधी पक्षातले सगळे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. शेवटच्या 1 तासामध्ये 10-12% मतदानाची टक्केवारी नेमकी कशी वाढते, ज्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही त्यांनी उल्लेख केला की एवढी मतदानाची टक्के वाढते कशी काय. त्यांचे बूथला एजंट नव्हते. प्रत्येक पक्षाचे बूथला एजंट असतात. साधं सरळ गणित आहे. त्यांच्या हातात कॅमेरे असतात, तुमच्यासारख्यांचे पण कॅमेरे असतातच वॉच करायला, कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय. त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं बहुत ज्ञान आहे, इतरांच्या एवढं नाही आहे पण थोडं बहुत आहे, त्याच्यात 6 वाजायच्या आत जेवढे लोक लाईनमध्ये उभे असतात ते सगळं मतदान 5 ते 6. किती रे साधा प्रश्न विचारतात ते, काहीतरी फालतू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार. तुम्हालाही माहिती आहे की 5 वाजून 5 मिनिटांनी तुम्ही तिथं गेला तर 6 वाजेपर्यंत जेवढी लोक लाईनीत असतात ती लाईन 100, 150, 200ची असली तरी 7-7:30 पर्यंत ते होतं. पण धरताना काय धरतात, 2.5 तासाचं मतदान धरत नाही, 5 ते 6च मतदान धरतात. आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण 40, 42, 43 टेम्परेचर होतं. थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मताला बाहेर पडतात. ऊन नसतं, असं सावली आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते. चंद्रकांत दादा पाटलांनी एक विधान केलं होतं बारामतीत येऊन की शरद पवारांचं पराभव करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्याचा काही परिणाम, ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही तथ्य नव्हतं. नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील. त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं. साहेब उभे असतील तर ना, उभे कोण होते, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे.
त्याच्यावर पराभव या दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना. पण ते बोलले असं. नाही, बोलले ती चूक आहे, मान्य करतो ना. त्यांनी असं बोलायला नको होतं. जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता, हे बरोबर नव्हतं. नाही, मी ज्योतिष नाही रे बाबा, त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री आहे. दिवसापूर्वी वारजेमध्ये फायरिंग झालं, सातत्याने पोलीस शहरामध्ये फायरिंगची घटना घडत आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. का आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं की ते लगेचच आम्हाला नोटीस लागते. हे सगळं काम आता दोन्ही CP पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीणला काय SP यांचं आहे. त्याकरता त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे, म्हणजे त्यांनी ते पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात, त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. दादा, शिरूरमधून दादा घरातलाच उमेदवार देणार होते, मात्र सर्वे अमोल कोल्हेंच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला, असं रोहित पवारांनी कालच्या. हे दादांत खोटं आहे. रोहितला काय झालंय, थोडंसं त्याचा बॅलन्स बिघडला आली करते, काही पण बडबडायला लागलं आली. ते गुंडांचा एक विषय दादा तुमच्या याच्यामध्ये गायवळ प्रचार करत होता असा आणि व्हिडिओ शेअर झाला होता. कुठल्या प्रचार? तो मावळ मुळशीमध्ये काही गुंड तुमचा प्रचार करत होते. मला नाही माहिती. मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहीत नसतं. आम्ही असलेले धंदे कधी केलेले नाहीये. सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहितीये. एकदा फक्त माझी चूक झालेली होती. आमचे आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय, आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं. मी पक्षात घेतलं, मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय, काहीच माझा सुतराम संबंध नव्हता. आणि मग आझमवर विश्वास ठेवला, कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता. विश्वास ठेवला, घेतला आणि कळायला लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं हे पण केलं, हकालपट्टी पण केली. दादा, शिरूरची तुम्ही बैठक घेतात, पण काही दिवसापूर्वी अमोल कोल्हे यांनी एक ड्राफ्ट काढला ज्यामध्ये 3 टर्म खासदार असतानाही शिरूरसाठी आढावा पाटील यांनी काही नाही केलं, काही मागितलं नाही संसदेत. फक्त टॉर्पिडोचे काम असतील किंवा सबमरीनचे काम असतील त्या संदर्भात फक्त त्यांनी माहिती घेतली. त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्या चिरंजीवांनी उरळी कांचनच्या सभेमध्ये दिलेलं आहे. जर शिवाजीराव आढळरावांचं काही काम नसतं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले, दुसऱ्या वेळेस पण निवडून आले, तिसऱ्या वेळेस पण निवडून आले आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले. ते फार काही मतांनी पराभूत झाले नाही. उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की 15 वर्षामध्ये यांची कारकीर्द शिवाजीराव आढळराव पाटलांची, आणि आपण नाव घेतलं त्यांची 5 वर्षाची कारकीर्द, त्याची तुलना करा. 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला निघालेली होती. हे त्रिवार सत्य आहे. ह्याला मी कित्येक बैठका घेतल्या की नका देऊ, तुम्ही असं करू नका, 5 वर्ष संपू द्या. काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही आदिवासी बांधव भेटले. ते म्हणले दादा आमच्याकडे तर 5 वर्षात ते फिरकलेच नाही. त्याच्यामुळे उगीच आता स्वतःला कुठला मुद्दा राहिला नाही. अरे काहीतरी आरोप करायचे, त्या आरोपाला तथ्य असेल तर तुम्ही तपासा, रेकॉर्ड काढा की शिवाजी आढळरावांनी 15 वर्षात कुठले प्रश्न विचारले, कुठले काय केले. पण एकंदरीत शिवाजीराव आढळराव पाटील कामाचा माणूस आहे आणि त्यांनी 5 वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता. 5 वर्षात त्यांनी ह्या ना त्या प्रकारे एकनाथराव शिंदेची मदत घेऊन, माझी मदत घेऊन, दिलीपरावांशी चांगले संबंध ठेवून विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पराभूत होऊन देखील याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी DPCमध्ये देखील यंदा काहीतरी 40 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची कामं म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांना विकास कामं करता तो निधी उपलब्ध करून दिला. दादा, तुम्ही सुद्धा एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे ज्यामध्ये राज्यसभेच्या जागेसंदर्भातला एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला की तुम्हाला एक राज्यसभेची जागा मिळालेली आहे. ती जागा नेमकी पार्थ पवार त्या जागेवरती त्यांची वर्णी लागणार का, काय? आम्हाला जागा मिळालेली आहे सातारच्या संदर्भात. सातारची जागा आम्ही सिटिंगची सोडली म्हणून
सातारच्या जागा सोडल्यानंतर सातारचीच व्यक्ती सातारा जिल्ह्यातलीच आम्ही तिथं राज्यसभेला देणार आहे. काही आपली हरकत. दादा आता राजकारण 4 तारखेनंतर वेगळ्या पद्धतीचं दिसेल की कुणाची सत्ता येईल किंवा काय, त्यानंतर तुम्ही पवार साहेबांना भेटायला जाणार का? कारण की राजकारणाचे ठिकाण राजकारण, कारण की साहेबांची हे बघता असं काही चित्र पाहायला मिळेल का महाराष्ट्राच्या राजकारणात? मी आत्ता त्याबद्दल काही बोलू शकत नाही. मला त्याबद्दल लगेच काही सांगता येत नाही. मी त्यावेळेसचे निर्णय त्यावेळेस घेत असतो. 4 तारखेच्या नंतर आपण काय निर्णय घ्यायचा ते 9 तारखेला अजित पवार ठरवत नाही. अजित पवार ऑन दी स्पॉट त्यावेळेसचे निर्णय त्यावेळेस ठरवत असतो. भाषण करताना मी कुठलं वाचून भाषण करत नाही. एखादा कुठला पॅरा असेल, काही ऑर्डर काढलेली असेल तर माझ्या मनात जे येतं, माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे मला वाटतं बोलावचं ते मी बोलत असतो आणि पुढे जात असतो. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.